नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं इंडिया नावाच्या या एपिसोडमध्ये स्वागत. या क्षणी मी दिल्लीमध्ये भरलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीच्या परिसरातून आपल्याशी संवाद साधतो आणि आपल्यासोबत आहेत संजय नहार, जे सरद फाउंडेशनचे प्रमुख आहेत, जी आयोजक संस्था आहे या साहित्य संमेलनाची. संजयजी, आपलं स्वागत आहे. माझा आपल्याला पहिला प्रश्न आहे की साहित्य संमेलन महाराष्ट्रात सुद्धा आयोजित करणं, जिकडे प्रचंड खर्चिक आणि जबाबदारीचं काम आहे, तिकडे तुम्ही ते दिल्लीत करताय. कसा फीडबॅक येतोय, काय काय सांगाल त्याबद्दल? तुम्ही जर प्रत्यक्ष पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की दिल्लीमध्ये संमेलन व्हावं ही जशी दिल्लीकरांची इच्छा होती तशी महाराष्ट्राची पण होती. कारण दिल्ली बहुत दूर आहे किंवा दिल्ली लांब आहे असं जे वाटायचं, तर ते अंतर कमी व्हावं असं वाटणाऱ्या जो एक वर्ग होता, तर त्यांना या संमेलनामुळं एक व्यासपीठ मिळालं. पण हे अंतर कमी होत असताना राजकारण्यांचं अंतर जास्त कमी झालं आणि ते जास्त वावरायला लागलेले, अशी पण टीका सुरू झाली. साहित्य आणि राजकारण तुम्ही वेगळं नाही करू शकत. जगात कुठेही म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा जरी द्यायचा असेल तरी तुम्हाला राजकीय व्यवस्थेकडे जावं लागतं. राजकीय लोक दिसायला खूप दिसतात, प्रत्यक्ष साहित्याचं जेवढं काम या संमेलनात झालं तेवढं खूप कमी वेळा झालं असेल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे सध्या ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या भाषणाची प्रचंड चर्चा तारा भवाळकरांच्या, आणि त्याच्यामागच्या राजकीय अर्थाला सुद्धा आता शोधण्याचा प्रयत्न होतोय. टोमणे नेमके कोणाला लागले? नाही, मला असं वाटतं की या व्यासपीठाची ताकद आहे. म्हणजे ज्याची जी भूमिका आहे त्यांनी ती सोडली नाही आणि ते मांडण्यासाठी इतकं चांगलं व्यासपीठ भारतात कुठलंही नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद संजयजी, आपण सविस्तर संवाद साधला पुढारी न्यूजशी यासाठी. धन्यवाद.